हॅलो फ्रेंड्स, मी गजानन सैरीसे आपलं सर्वांचं ॲप्टॅट एज्युटेक करिअर डिझाईन अकॅडमीमध्ये स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र अराजपत्रित सेवा परीक्षा गट ब व गट क या पूर्व परीक्षेचा संपूर्ण सिलेबस आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. जे विद्यार्थी कंबाईन B+C ची तयारी करत आहेत त्यांना या नवीन अभ्यासक्रमाबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. ठीक आहे. यामध्ये आपल्याला दिसते आहे की महाराष्ट्र अराजपत्रित म्हणजे नॉन गॅझेटेड सेवा परीक्षा म्हणजेच काय तर गट ब आणि गट क या परीक्षांचा सिलेबस हा आयोगाने एकत्र केलेला आहे. पूर्वी गट ब म्हणजेच काय कंबाईन बी चे प्री आणि मेन्स वेगळ्या व्हायच्या आणि कंबाईन सी च्या प्री आणि मेन्स वेगळ्या व्हायच्या, परंतु 2023 मध्ये जी 30 एप्रिल 2023ला जी एक्झाम झाली त्यामध्ये तुम्हाला दिसलं असेल की पूर्व परीक्षेमध्ये B+C या एक्झामसाठी एकच परीक्षा घेण्यात आली. ठीक आहे. तर यामध्ये आज आपण पाहणार आहोत की महाराष्ट्र जे अराजपत्रित सेवा परीक्षा आहे म्हणजेच काय नॉन गॅझेटेड ही एक्झाम आहे. यामध्ये ग्रुप बी मध्ये 4 पोस्ट इन्क्लूड आहे आणि ग्रुप सी मध्ये 6 पोस्ट इन्क्लूड आहेत. तर अशा टोटल 10 परीक्षांसाठी हा सिलेबस आयोगाने दिलेले आहे. म्हणजे 10 परीक्षांसाठी एकच एक्झाम आता तुमची वर्षामधून होत आहे. ठीक आहे. तर 2024 मध्ये आता जी पोस्टपोन झालेली आहे, जी डेट पोस्टपोन झालेली आहे कंबाईन पूर्व परीक्षेची. ठीक आहे. तर ती डेट तर येणारच आहे, परंतु विद्यार्थ्यांनी अभ्यास हा जोमाने करायचा आहे. ठीक आहे. परंतु विद्यार्थ्यांना सर्व सिलेबस डोळ्यासमोर ठेवून करायचा आहे. परीक्षेचे टप्पे किती, ठीक आहे, सर्व आपल्याला ते चेक करायचं आहे. ओके. तर बघा यामध्ये परीक्षेचे टप्पे दिलेले आहेत. ठीक आहे. तर पहिला टप्पा बघा काय म्हटलेला आहे, संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजे प्रिलियम हे एकूण 100 गुणांची आहे. किती गुणांची आहे? 100 गुणांची आहे. यामध्ये स्वतंत्र मुख्य परीक्षा असतात. बरोबर आहे. तर स्वतंत्र मुख्य परीक्षा गट ब ची स्वतंत्र मुख्य परीक्षा राहणार आणि गट क ची स्वतंत्र मुख्य परीक्षा राहणार आहे. ठीक आहे. तर गट ब ची असो किंवा क ची असो मुख्य परीक्षा हे 400 गुणांची आहे आणि एकूण 2 पेपर असतात. ओके. तर यामध्ये बघा फक्त PSI पदाकरिता पोलीस सब इन्स्पेक्टर पोलीस उपनिरीक्षक या पदाकरिता शारीरिक चाचणी व मुलाखत हे फक्त कशासाठी, पोलीस उपनिरीक्षक पदाकरिता शारीरिक चाचणी हे 100 गुणांची आणि मुलाखत ही 40 गुणांची राहणार आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायला हरकत नाही की कंबाईन बी मध्ये 4 पोस्ट व कंबाईन सी मध्ये जे 6 पोस्ट आहेत, तर कंबाईन बी मध्ये जे PSI पद आहे, ठीक आहे, तर PSI पदालाच फक्त काय राहणार आहे, फिजिकल राहणार आहे आणि इंटरव्ह्यू राहणार आहे. ठीक आहे. आणि जे इतर 9 पोस्ट आहेत तर त्या 9 पोस्टला मेन्स नंतर डायरेक्ट तुमचं सिलेक्शन होणार आहे. ठीक आहे. तर हे गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर गट क मध्ये एक पद आहे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक. हे गट क पदाच्या पूर्व परीक्षेकरिता सारखा सिलेबस मी तुम्हाला सांगितलेला आहे. 4+6 म्हणजे 10 पोस्टसाठी प्रिलियम एकच राहणार आहे, परंतु मुख्य परीक्षा, ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे की सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक यासाठी जे मुख्य परीक्षा आहे ती राहणार आहे 300 गुणांची. म्हणजेच कंबाईनच्या मेन्स या 3 राहणार आहे. गट ब ची मेन्स राहणार आहे, गट क मध्ये ज्या 5 पोस्ट आहेत त्याची मेन्स राहणार आहे आणि एक जे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक जे पद आहे त्याची मुख्य परीक्षा ही वेगळी राहणार आहे, म्हणजे स्वतंत्र राहणार आहे. ठीक आहे. तर हे परीक्षेचे टप्पे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला दिसेल की महाराष्ट्र अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा गट ब आणि गट क, तर यामध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला दिसेल जे परीक्षेची योजना आहे. ओके. यामध्ये आपल्याला पाहायचं आहे महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा गट ब आणि गट क. सुरुवातीला आपण पाहिलेले आहे परीक्षेचे टप्पे. ठीक आहे. ते तुमच्या लक्षात आलेले आहे. ठीक आहे. यामध्ये आता तुम्हाला दिसेल की पॅटर्न काय आहे, परीक्षेचा पॅटर्न काय आहे. बघा तर पूर्व परीक्षेमध्ये जर आपल्याला योजना करायची असेल परीक्षेची, ठीक आहे, तर त्यामध्ये तुम्हाला दिसते प्रिलियमला पूर्व परीक्षेला कंबाईनच्या पूर्व परीक्षेला प्रश्नपत्रिकेची संख्या फक्त एकच असते, म्हणजे पूर्व परीक्षेला एकच पेपर आहे. कंबाईनच्या पूर्व परीक्षेला फक्त एकच पेपर आहे. ठीक आहे. याच्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला दिसेल की प्रश्नसंख्या किती आहे, एकूण 100 प्रश्न येतात. एकूण गुण किती असतात, तर 100 गुण असतात. आणि जो दर्जा आहे तो ग्रॅज्युएशन लेवलचा म्हणजे पदवी लेवलचा तो दर्जा राहणार आहे. ठीक आहे. आणि तुमचं माध्यम कोणत्या माध्यममध्ये तुम्हाला क्वेश्चन येणार आहेत. ठीक आहे. तर ड्युअल लँग्वेजमध्ये राहणार आहे मराठी व इंग्रजी, या 2 लँग्वेजमध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये दिसेल. ओके. त्यानंतर परीक्षेचा कालावधी किती राहतो, हो, परीक्षेचा कालावधी राहतो 1 तास. किती राहतो, 1 तास परीक्षेचा कालावधी राहतो. त्यानंतर प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कसे आहे, वस्तुनिष्ठ
बहुपर्यायी MCQs पद्धतीने, म्हणजे ऑप्शन तुम्हाला निवडायचे असतात, एक क्वेश्चन असतो त्याचे 4 ऑप्शन असतात. ठीक आहे, एवढ्या साध्या पद्धतीने हे सर्व परीक्षा राहणार आहे. ठीक आहे, आता यामध्ये जे आहे की नकारात्मक गुणदान. ठीक आहे, आता नकारात्मक गुणदान जर म्हटलं तर म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो, मायनस सिस्टीम असं म्हणतो. ठीक आहे, आता मायनस सिस्टीम किती राहते, 1/4. ठीक आहे, मायनस सिस्टीम किती राहते, 1/4. 1/4 म्हणजे काय हे तुम्हाला मला थोडी समजून सांगायची आहे. 1/4. ओके, 1/4 म्हणजेच काय, 0.25. बरोबर आहे, 1/4 म्हणजेच काय, 0.25. ओके, आता बघा, समजा तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे, तुम्ही 5 प्रश्न सोडवले. ठीक आहे, पहिला प्रश्न सोडवला, दुसरा प्रश्न सोडवला, तिसरा प्रश्न सोडवला, चौथा प्रश्न सोडवला आणि 5वा प्रश्न सोडवला. बरोबर आहे, आता कंबाईनमध्ये समजा असं म्हणा की तुम्ही 5 प्रश्न सोडवले. पहिला प्रश्न तुमचा बरोबर आहे, एका प्रश्नासाठी किती भेटले तुम्हाला, 1 मार्क्स मिळाला. ठीक आहे, दुसरा प्रश्न सोडवला, दुसरा प्रश्न तुमचा चुकला. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये काय होईल, 0.25 मायनस होईल. बरोबर, पुन्हा तिसरा प्रश्न तुमचा बरोबर आला, त्याला 1 मार्क्स मिळाला. बरोबर, त्यानंतर चौथा प्रश्न मिळाला, चौथा प्रश्न सुद्धा तुमचा काय आला, बरोबर आला. आणि आता 5वा प्रश्न तुम्ही सोडवता, हा प्रश्न तुमचा चूक येत आहे, म्हणजे पुन्हा काय होईल, 0.25 मायनस होईल. बरोबर, आता या 5 प्रश्नाचा जर आपण समजा हिशोब करतो आहे या ठिकाणी. ठीक आहे, तर 5 प्रश्नापैकी तुमचे 3 प्रश्न बरोबर आलेले आहेत, म्हणजे तुम्हाला किती गुण मिळाले, 3 गुण मिळाले. परंतु प्रश्न चुकले किती, 2 प्रश्न चुकलेले आहे, म्हणजे 0.25 आणि 0.25 किती झालेत, 0.50. मग भेटलेल्या या 3 मार्क्सपैकी तुमचे 0.50 काय होईल, मायनस होईल. म्हणजे टोटल मार्क्स तुम्हाला किती मिळाले, 2.50. येतं लक्षात, तर ही आहे मायनस सिस्टीम. ठीक आहे, येते का लक्षात तुमच्या, ही काय आहे, मायनस सिस्टीम आहे. म्हणजे नकारात्मक गुणदान तुम्हाला प्रिलियममध्ये सुद्धा हेच आहे आणि मेन्समध्ये सुद्धा काय राहणार आहे, अशाच प्रकारचं नकारात्मक गुणदान तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. ठीक आहे, तर बघा, यामध्ये जे आता आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे, नकारात्मक गुणदान खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल. बऱ्याच विद्यार्थ्यांचं थोडं कन्फ्युजन असते की सर आम्हाला नकारात्मक गुणदानाविषयी बऱ्याच वेळेस कन्फ्युजन होते वगैरे वगैरे, असा जो विषय असते तो विषय आज विद्यार्थ्यांचा या ठिकाणी आपण क्लिअर केलेला आहे. तरी पुन्हा एकदा थोडं सविस्तर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन करून पाहायचं आहे आपल्याला. ठीक आहे, तर बघा, या ठिकाणी दिसतंय तुम्हाला की प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता 25% किंवा ज्याला आपण काय म्हटलं आहे, 1/4 एवढे गुण एका गुणामधून वजा करावं लागेल. किती करावं लागेल, एका गुणामधून काय करावं लागेल, वजा करावं लागेल. आताच मी तुम्हाला सांगितलं 1/4 म्हणजे किती, तर 0.25. ओके, बरोबर आलेल्या उत्तरातून 0.25 मायनस होईल. त्यानंतर पहा, एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास, म्हणजे असं म्हणा की हा क्वेश्चन आहे. ठीक आहे, आणि त्याचे हे 4 ऑप्शन आहे, ABCD हे 4 ऑप्शन आहे. आणि काय म्हटलेलं आहे, आयोगाने जो दुसरा पॉईंट या ठिकाणी दिलेला आहे की एकापेक्षा जर अधिक उत्तरे दिली, म्हणजे तुम्हाला वाटलं की या प्रश्नाचं उत्तर A आहे, तुम्ही याला काय केलेलं आहे, गोल केलेलं आहे, आणि थोड्या वेळाने तुम्हाला असं वाटलं की याच प्रश्नाचं उत्तर काय आहे, C आहे, आपण काय करतो, 2 गोल करतो. तर अशा प्रकारची पद्धत आयोग ॲक्सेप्ट करत नाही. तर अशा प्रकारचा प्रश्न तुमचा काय होईल, इनव्हॅलिड, म्हणजे तुम्हाला त्याचे गुण मिळणार नाही. ठीक आहे, म्हणून या ठिकाणी लक्षात ठेवायचं की एकापेक्षा अधिक उत्तरे आपल्याला द्यायची नाही आहे. ठीक आहे, तर तेच सांगितले त्यांनी, अथवा ज्या उमेदवाराने पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केले नसेल. काय म्हटलेलं आहे, पूर्ण वर्तुळ जर चिन्हांकित केले नसेल, समजा आता हा एक गोल आहे, बरोबर आहे, आणि तुम्ही अशा प्रकारचा जो अर्धवट समजा काहीतरी गोल केला या ठिकाणी, बरोबर आहे, तर आयोगाचं काय म्हणणं आहे की असं चालणार नाही. हा प्रश्न तुम्ही बरोबर जरी समजा क्लिक केला असेल, परंतु गोल जर अर्धवट केला असेल, तर या ठिकाणी आयोग हा प्रश्न चूक देईल, कारण त्यांनी स्पष्ट या ठिकाणी सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरिता 25% किंवा 1/4 एवढे गुण काय होणार, गुणांमधून मायनस होणार. म्हणजे तुम्हाला माहीत आहे या प्रश्नाचं उत्तर हेच आहे, परंतु गोल अर्धवट केल्या कारणाने ते उत्तर बरोबर तर येणारच नाही, परंतु 0.25 तुमचे काय होणार, मायनस होणार आहे. म्हणजे तुम्हाला विचार करावा लागेल, फक्त तुमचा अभ्यास करूनच चालणार नाही आहे. तुमचा रिझल्ट काढण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला अत्यंत बारकाईने पाहायचा आहे, कारण आयोगाने हे सर्व इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ओके, चल, त्यानंतर बघा, आणखी सांगितलेलं आहे की वरीलप्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरीही, अपूर्णांक समजते ना, अपूर्णांक म्हणजे पॉईंट,
जसं 1.2 या पॉईंटला आपण काय म्हणतो अपूर्णांक. अपूर्णांकामध्ये आली तरीही ती अपूर्णांकातच राहील व पुढील कार्यवाही त्याच्या आधारे करण्यात येईल. म्हणजे पूर्वपरीक्षेचा जो तुमचा कट ऑफ लागतो, ठीक आहे, तर 100 पैकी तुम्हाला 45.75 मिळाले, ठीक आहे, तर ते 75च राहणार, 100 होणार नाही, म्हणजेच काय 46 होणार नाही, ठीक आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल, म्हणजे एखादा प्रश्न तुम्ही सोडवलाच नाही, अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पद्धत लागू असणार नाही. म्हणजेच काय, समजा आता हा प्रश्न आहे, समजा 59 नंबरचा हा तुमचा क्वेश्चन आहे, बरोबर, आणि हे 4 गोल आहेत, बरोबर. आता 59 क्वेश्चन क्रमांकाचा तुमचा प्रश्न आहे, हा प्रश्न तुम्हाला कठीण जात आहे, तुम्ही सोडवलाच नाही, इथं गोलच केला नाही, तर याचे मार्क्स तुम्हाला मिळणार नाही आणि मायनससुद्धा होणार नाही, हेच तुम्हाला आयोगाला सांगायचं आहे, ठीक आहे. तर या बारीक बारीक गोष्टी आपल्याला अभ्यास करत असताना खूप महत्त्वाच्या असतात बरं, ठीक आहे, कारण आपण वर्षभर कंटिन्यू अभ्यास करतो, लायब्ररीमध्ये 12-12, 14-14, 15-15 तास विद्यार्थी अभ्यास करतात, परंतु ज्या दिवशी तुमची एक्झाम असते त्या दिवशी ते 60 मिनिट तुम्हाला खूप अत्यंत महत्त्वाचे असते, कारण तुम्ही जीव तोडून सर्व मेहनत केलेली असते, ठीक आहे, सर्व गोष्टी बाजूला सारून तुम्ही या परीक्षेची तयारी केलेली असते. तर या ज्या बारीक बारीक गोष्टी तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलेल्या आहे, ठीक आहे, की एकाच उत्तराचे 2 गोल करायचे नाही किंवा अर्धवट गोल करायचा नाही, अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला या ठिकाणी आज शिकायला मिळणार आहे, ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ह्या गोष्टी थोडं लक्षात ठेवायच्या आहेत, ठीक आहे. चला, त्याच्यानंतर बघा आणखी दिलेलं आहे या ठिकाणी. आता जे विषय आहे, तुम्हाला पूर्वपरीक्षेला जे विषय आहेत त्या विषयांबद्दल थोडी चर्चा करायची आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना हा सिलेबस माहिती आहे, परंतु बारकावे माहीत नसल्या कारणाने त्यांचे थोड्या मार्क्सने काय जातात, रिझल्ट जातात, ओके. तर तेच आपल्याला यावेळेस रिस्क घ्यायची नाही. आता आपण बघणार आहोत पूर्वपरीक्षेमध्ये असलेले विषय, ठीक आहे. आता सर्वात पहिले या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, इतिहास, हिस्ट्री जो सब्जेक्ट आहे, ते या हिस्ट्री सब्जेक्टमध्ये तुम्हाला नेमकं काय करायचं आहे. आता आपण जर पाहतो राज्यसेवेमध्ये प्राचीन इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास, हे सर्व गोष्टी आहेत, इंडिया सिन्स इंडिपेंडन्स, या सर्व गोष्टी दिसतात, परंतु कंबाईनच्या पूर्वपरीक्षेला, कंबाईन B+C पूर्वपरीक्षेला तुम्हाला इतिहासामध्ये फक्त मॉडर्न इंडिया, काय म्हटलेलं आहे, म्हणजेच आधुनिक भारताचा इतिहास, आणि त्याच्यामध्ये सुद्धा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास तुम्हाला अभ्यास करायचा आहे, ओके. तर हे लक्षात ठेवायचं, इतिहासामध्ये फक्त आधुनिक भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास, ओके. नेक्स्ट जिओग्राफी, म्हणजे भूगोल विषय आहे तुमचा. तर भूगोल विषयामध्ये तुम्हाला महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह, ठीक आहे, भूगोलामध्ये काय करायचं आहे, महाराष्ट्राचा भूगोल तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे करायचा आहे, ओके, आणि त्याचा विशेष अभ्यास, ठीक आहे. त्यानंतर आणखी काय म्हटलेलं आहे, पृथ्वीविषयी माहिती विचारल्या जाईल, जगातील विभाग विचारले जाईल, त्यानंतर हवामान विचारले जाईल, अक्षांश आहे, रेखांश आहे, त्यानंतर महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार आहेत, ठीक आहे. त्यानंतर पर्जन्यमान आहे, म्हणजे पाऊस कुठे जास्त पडतो, कुठे कमी पडतो, त्याचे परिणाम काय होतात, ठीक आहे. प्रमुख पिके आपल्याला या ठिकाणी पाहायची आहेत, प्रमुख शहरे पाहायची आहेत, नद्या पाहायच्या आहेत, उद्योगधंद्यांबद्दल क्वेश्चन येणार आहेत, ठीक आहे. तर ओव्हरऑल तुम्हाला महाराष्ट्राचा भूगोल, त्यानंतर भारताचा सुद्धा भूगोल करायचा आहे. जरी या ठिकाणी भारताचा भूगोल तुम्हाला इन्क्लूड केलेला नाही, परंतु भारताच्या भूगोलावर क्वेश्चन येतात. 2023चा पेपर उचलून पहा, आयोगाने हाच सिलेबस दिलेला आहे, परंतु याच्यामध्ये कुठेतरी तुम्हाला भारताचा भूगोल दिसतोय का, नाही, परंतु तरीसुद्धा भारताच्या भूगोलावर क्वेश्चन येतात. जगाच्या प्राकृतिक भूगोलावर तुम्हाला या ठिकाणी सिलेबस दिलेलाच आहे, ओके. तर हा झाला तुमचा जिओग्राफी सब्जेक्ट, ठीक आहे. चला, त्याच्यानंतर बघा या ठिकाणी आणखी थोडंफार या ठिकाणी दिलेलं आहे. 2 सब्जेक्ट आपण पाहिले, इतिहास आणि भूगोल, हे 2 सब्जेक्ट या ठिकाणी आपण पाहिलेले. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी अर्थव्यवस्था, म्हणजेच इकॉनॉमिक्स, हा सब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी दिसतो आहे, ठीक आहे. तर इकॉनॉमिक्समध्ये नेमकं यावेळेस काय तुम्हाला करायचं आहे बघा, भारतीय अर्थव्यवस्था, इंडियन इकॉनॉमी, यामध्ये तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्न आहे, शेती, उद्योग, त्यानंतर परकीय व्यापार, बँकिंग प्रणाली, त्यानंतर लोकसंख्या, ठीक आहे, त्यानंतर दारिद्र्य आहे, बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती, ठीक आहे. सोबतच इंडियन इकॉनॉमी बरोबरच शासकीय अर्थव्यवस्था सुद्धा तुम्हाला अभ्यासायची आहे, जसं की त्याच्यामध्ये अर्थसंकल्प आहे, लेखापरीक्षण, म्हणजे ओव्हरऑल तुम्हाला इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट खूप स्ट्रॉंग बनवायचा आहे, ओके. तर हा एक सब्जेक्ट झाला. त्यानंतर बघा या ठिकाणी जो 4था विषय आहे ना, हा अत्यंत महत्त्वाचा आहे, चालू घडामोडी, म्हणजे ज्याला आपण करंट अफेअर्स असं म्हणतो, ठीक आहे. मग चालू घडामोडी तुम्हाला कोणत्या करायच्या आहे, जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील, म्हणजे किती चांगल्या प्रकारे तो शब्द वापरलेला आहे आयोगाने तुमच्यासाठी, ठीक आहे. तर इथं लक्षात ठेवायचं आहे, महाराष्ट्राच्या चालू घडामोडी,
भारताच्या चालू घडामोडी आणि जगातील चालू घडामोडी. ठीक आहे, तर हे सर्व तुम्हाला या ठिकाणी विचारल्या जाणार आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा पॉलिटी म्हणजे एका शब्दामध्ये तुम्हाला सांगितलेलं राज्यशास्त्र. ठीक आहे, तर राज्यशास्त्र विषयावर कन्सेप्च्युअल क्वेश्चन येतात. ठीक आहे, जे विद्यार्थी डेडिकेटेडली अभ्यास करतात त्यांना माहिती आहे आणि खूप इझी सब्जेक्ट आपण याला म्हणू राज्यशास्त्र. ठीक आहे, पॉलिटी हा सब्जेक्ट म्हणजे तुम्हाला हार्ड नाही आहे. कन्सेप्ट जर तुमची क्लिअर असेल तर तुम्ही सहज क्वेश्चन वाचू शकता आणि याच्यावर ऑनलाईन क्वेश्चन खूप कमी येतात. स्टेटमेंटवर या ठिकाणी जास्त भर दिलेला आहे आयोगाने. ओके, त्यानंतर बघा नंतर आहे सामान्य विज्ञान. यामध्ये तुम्हाला भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स, रसायनशास्त्र केमिस्ट्री, प्राणीशास्त्र झूलॉजी, वनस्पतीशास्त्र बॉटनी आणि आरोग्यशास्त्र. ठीक आहे, अशा प्रकारचे म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ आणि बायो तुम्हाला या ठिकाणी सामान्य विज्ञानामध्ये विचारले जाणार. त्यानंतर एक जो चेंज झालेला आहे 2023 मध्ये जो नवीन पॅटर्न कंबाईनने वापरलेला आहे त्यामध्ये जो चेंज झालेला आहे पूर्वी म्हटल्यापेक्षा 2022ची जी कंबाईनची एक्झाम झाली त्यामध्ये मॅथ रिझनिंग म्हणजे तोपर्यंत मॅथ रिझनिंगवर 15 क्वेश्चन विचारले जायचे. त्यामध्ये रिझनिंगचे क्वेश्चन जास्त असायचे, गणिताचे क्वेश्चन कमी असायचे. परंतु यावेळेस जो कंबाईनच्या पूर्वपरीक्षेमध्ये जो बदल झालेला आहे त्यामध्ये आपल्याला दिसेल की मॅथमॅटिक्स म्हणजे गणिताचे 10 क्वेश्चन सेपरेट विचारले जातात आणि रिझनिंगचे म्हणजे बुद्धिमत्तेचे 10 क्वेश्चन सेपरेट विचारले जातात. ठीक आहे, तर हा मुख्य बदल विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. ओके, तर गणितामध्ये या ठिकाणी काय दिलं आहे बघा, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक, टक्केवारी इत्यादी. ठीक आहे, तर मोजके शब्द दिलेले आहे. बरोबर, तुम्हाला बेरीजचा क्वेश्चन येतो का, वजाबाकीचा क्वेश्चन येतो का, नाही, हे सर्व इन्क्लूड असते एक्झाम्पलमध्ये. बरोबर आहे, म्हणजे शाब्दिक उदाहरणं जे तुम्हाला विचारले जातात गुणोत्तर प्रमाण, टक्केवारी, शेकडेवारी. ठीक आहे, अशा प्रकारचे जे टॉपिक असतात ते सर्व टॉपिक तुम्हाला याच्यामध्ये राहणार आहे. त्यानंतर जो 8व्या क्रमांकाचा विषय आहे तुम्हाला बुद्धिमापन चाचणी म्हणजे रिझनिंग. ठीक आहे, हा विषय आयोगाने जो टाकलेला आहे पॅटर्नमध्ये तर ते कशासाठी टाकलेला आहे एक लक्षात घेऊन घ्या. पहिलं सर्वांनी विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं की बुद्धिमापन चाचणी हा सब्जेक्ट आयोगाने तुमच्या सिलेबसमध्ये का टाकलेला आहे. याला एक अत्यंत महत्त्वाचा रिझल्ट आहे. 100 क्वेश्चन आणि 60 मिनिट वेळ आहे तुमच्याकडे. बरोबर आहे, 60 मिनिटामध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन सोडवायचे आहे. कारण 100 क्वेश्चन पर्यंत तुम्ही पोहोचाल त्यावेळेस तुमचा पूर्वपरीक्षेचा रिझल्ट येईल. रिझनिंग विषय टाकण्याच्या मागचा एक मुख्य उद्देश, मुख्य हेतू जो आहे की विद्यार्थ्याचा टाईम जास्तीत जास्त कसा जाईल त्या प्रश्नामध्ये, हा आयोगाचा मुख्य हेतू आहे असं मला तरी वाटते. ओके, आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनी काय लक्षात घ्यायचं आहे बघा की रिझनिंगचे जे 10 क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. ठीक आहे, क्वेश्चन पाहिल्यानंतरच तुमच्या लक्षात येते की हा प्रश्न आपल्याला जमतो की नाही जमत. लगेच तुम्हाला 2 ते 3 सेकंदामध्ये निर्णय घ्यायचा असतो की आपल्याला बुद्धिमत्तेचे किती क्वेश्चन सोडवायचे आहे. एखादा क्वेश्चन जर येत नसेल ना तर लगेच नंतरचा क्वेश्चन तुम्ही पाहायचा. कारण एका क्वेश्चनला जर जास्त वेळ तुम्ही दिला तर नंतरचे क्वेश्चन तुम्हाला पाहणं सुद्धा होणार नाही, वाचणं सुद्धा होणार नाही. त्याच्यामुळे हा विषय सोडवताना एक्झाममध्ये तुम्हाला खूप काळजी घ्यायची आहे. ओके, चल, आणि यामध्ये त्यांनी सांगितलेलं असं की उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी, हे पाहण्यासाठी बुद्धिमापन चाचणी आयोगाने यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. ठीक आहे, आणि हे अपडेट 2022 15 नोव्हेंबर 2022ची आहे. ठीक आहे, आणि याच्यानंतर कोणतीच अपडेट या ठिकाणी आलेली नाही. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण आजच्या या सेशनमध्ये विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची इन्फॉर्मेशन या ठिकाणी कंबाईन पूर्वपरीक्षा सिलेबस पॅटर्न या ठिकाणी डिस्कस केलेला आहे. ठीक आहे, तर मित्रांनो तुमच्यासारखेच जे आता सध्या व्हिडिओ पाहत आहेत तर तुमच्यासारखेच तुमचे मित्रसुद्धा अभ्यास करत आहेत तर त्यांच्यापर्यंत सुद्धा हा व्हिडिओ तुम्ही नक्की पोहोचवसाल आणि आवडला असेल तर लाईक कमेंट जरूर करायचं आहे. आणि ॲप्टेड एज्युटेक करिअर डिझाईन अकॅडमीमध्ये कंबाईन पूर्वपरीक्षेच्या फास्ट ट्रॅक बॅचेस सुद्धा सुरू झालेले आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही तशा प्रकारची इन्क्वायरी सुद्धा करू शकता. धन्यवाद मित्रांनो.